सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुखाची स्वय सांडी जीवी करावी. देहे दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा स्वरूपी भरावे. नमस्ते मुलांनो. आज आपण पाहणार आहोत सारांश लेखन. हं. सारांश लेखन थोडक्यात आपलं म्हणणं मांडणं. हं. हे ना कधी-कधी फार महत्वाचं स्किल किंवा कौशल्य ठरतं मुलांनो. त्यातल्या त्यात आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच म्हणजे वेळ नाही ही सबब असते आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते थोडक्यात समोरच्या माणसाला पटवून देणं हे सुद्धा एक स्किलचा भाग आहे, कौशल्याचा भाग आहे आणि तो सगळ्यांनाच जमतो अशातला भाग नाही. आणि हे कधी-कधी फार गरजेचं ठरतं मुलांनो. म्हणजे 1-2 नाही असे बरेचसे मला अनुभव आलेले आहेत, की ज्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीला म्हणावं लागतं, की कृपा करून तुम्हाला जे काही म्हणायचं असेल ते थोडक्या शब्दांमध्ये मला सांगा. म्हणजे मग त्याच्यामध्ये आपण काहीतरी निर्णयाप्रत येऊन पोहोचू शकू. हं. म्हणजे असे मलाच काय तर तुम्हा सगळ्यांनाच असे अनुभव आलेले असतील, की काही वेळेला पाल्हाळिक बोलण्याची फार सवय असते काही जणांना किंवा फार पाल्हाळ लावून बोलायची सवय असते. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला आपल्याला सांगावं लागतं, की कृपया थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते सांगा. माझ्याकडे मात्र वेळ कमी आहे. त्याच्यामुळे मुलांनो थोडक्यात आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते समोरच्याला पटवून देणं, सांगणं, आपल्या भाषेत व्यवस्थित मांडणं, हे सुद्धा महत्त्वाचं ठरत असतं आणि त्याच्यासाठी म्हणून सारांश लेखनाचा भाग सुद्धा आपल्याला महत्त्वाचा ठरतो. म्हणजे पहा मुलांनो, जे काही आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये भाषा किती उपयोगी पडणारी असते, म्हणजे तुम्ही फक्त असं समजू नका, की फक्त लेखी परीक्षा दिली, तोंडी परीक्षा दिली म्हणजे माझा भाषेशी संबंध संपला. तर असं होत नाही. भाषेशी संबंध हा माणसाचा आयुष्यभर येणारा असतो. कारण मुळात आपल्याला संवाद जो काही साधायचा आहे, मत, विचार, भावना जे काही व्यक्त करायचं आहे, ते सगळं आपल्याला भाषेच्या माध्यमातून करायचं आहे. आणि त्याच्यामुळे पहा मुलांनो, जर मराठी भाषा तुम्ही व्यवस्थित शिकलात, त्याच्यातलं जर तुम्ही सारांश लेखन म्हणा किंवा गद्याकलन म्हणा किंवा पत्रलेखन म्हणा, निबंध लेखन म्हणा, असा कुठलाही उपयोजित लेखनाचा भाग जर घेतला, तर तो तुम्हाला व्यवस्थित शिकून जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली, सराव चांगला केला, तर ह्याचा उपयोग तुम्हाला आयुष्यभरासाठी होणार आहे. मग ते व्यावहारिक कुठलीही गोष्ट असू दे, म्हणजे व्यावहारिक ज्ञानाच्या बाबतीत म्हणा किंवा मग भावनेच्या बाबतीत म्हणा किंवा मग वैचारिक गोष्टींच्या बाबतीत म्हणा, सगळीकडेच तुम्हाला याचा आयुष्यभरासाठी फायदा होणार आहे. आणि म्हणून मग ह्यासारखे जे लेखनाचे भाग आपल्याला आहेत, ते अतिशय उपयोगाचे ठरतात. आणि म्हणून आपण पाहणार आहोत ते म्हणजे सारांश लेखन. हं, पहा. आपले म्हणणे थोडक्यात सांगा, हे आजच्या धावपळीच्या युगातले परवलीचे वाक्य आहे. पहा किती महत्वाचं आहे हे, की आपलं म्हणणं थोडक्यात सांगा हे सांगणं. कारण आता धावपळीचं युग आहे, धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येकालाच पळापळ असते, प्रत्येकालाच धावपळ असते आणि घड्याळाच्या काट्यावरती अगदी जीवन चाललेलं असतं. मग अशा वेळेस समोरच्या माणसाला जे काही बोलायचं बाबा भराभर बोल, जे काही मतितार्थ आहे किंवा मुद्द्यावर ये, हां, मुद्देसूद बोल, पॉइंट टू पॉइंट बोल. जे काही बोलायचं ते थोडक्यात बोल, मला समजेल असं बोल, म्हणजे मग पटापट काय असतील ते निर्णय होतील किंवा मग पुढे जायला बरं. एखाद्या विस्तृत लेखनाला त्याचा संपूर्ण आशय लक्षात येईल अशा पद्धतीने संक्षिप्त रूप देणे हे महत्वाचे कौशल्य आहे. एखाद्या विस्तृत लेखनाला सविस्तर अगदी खूप मोठं लेखन केलेलं असेल, तर तर त्याचा संपूर्ण आशय त्याचा सगळा अर्थ, मतितार्थ जो आहे, तो लक्षात येईल अशा पद्धतीने संक्षिप्त रूप देणे म्हणजे लहान रूप त्याचं बनवणे हे महत्वाचं कौशल्य आहे. खूपच इम्पोर्टंट स्किल आहे.
हे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने सारांश लेखन या घटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. या दृष्टीने हे कौशल्य पहा अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. त्याचा समावेश करण्यात आलेला आहे, समाविष्ट करण्यात आलेला आहे ते या उद्देशानं. आणि त्यामुळे मुलांनो हे जे काही लेखनाचे उद्देश आहेत ते जर सफल झाले तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा नक्कीच सफल होऊ शकता. त्याच्यामुळे हे प्रत्येक स्किल तुम्ही व्यवस्थितरित्या शिकून घेणं गरजेचं आहे. आता आपण आहोत इंग्लिश मीडियमची मुलं. मग सारांश लेखन अगदी करायचं म्हटलं, की बापरे! मुळात सारांश हां, तर याच्यातच तुम्हाला अर्थ कळेल, की सार त्याचा अंश आपल्याला घ्यायचा आहे. जो काही लेखनामधला सार आहे हां, मुळात तुम्ही पहा कुठलंही एखादं म्हणजे आयुर्वेदाचं वगैरे औषध जर तुम्ही पाहिलं, तर ते काय करत असतात किंवा कुठल्याही पद्धतीनं घरगुती उपाय जर तुम्ही पाहिले, तर ते काय करत असतात, भाजीतलं जरी तुम्ही म्हटलं, तरी त्यातला अर्क घेत असतात. ते उकळून-उकळून मग त्याच्यातला अर्क गाळून घेतात आणि तो आपल्या शरीरासाठी फार उपयोगी ठरणारा असतो. आजार बरा करणारा असतो किंवा जे काही सत्व तुम्हाला त्याच्यातून मिळायचं असेल, ते त्याच्यातून मिळतं. मग असा जो अर्क काढून घेतला जातो, जो सार काढून घेतला जात असतो, त्याचप्रमाणे तुम्हाला लेखनातलं काय करायचं आहे, की जे काही भरपूर मोठ्या आशयामध्ये, अर्थामध्ये दिलेलं आहे, त्याच्यातला नेमका सार काय आहे, त्यालाच तुम्ही अंश पद्धतीने इथं मांडायचं आहे आणि म्हणूनच त्याला सारांश लेखन म्हटलेलं आहे. तर मुळात तुम्हाला जो काही परिच्छेद दिलेला आहे, आता इथं दिलेलंच आहे पहा त्यांनी सारांश लेखनाच्या पायऱ्या काय आहेत, तर हां, मी तुम्हाला हे म्हणत होते मुलांनो, की इंग्लिश मीडियमची तुम्ही मुलं आहात, तर सारांश लेखन, अरे बापरे! असं करण्याची गरज नाहीये. तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, वारंवार अनेक परिच्छेदांचं वाचन केलं पाहिजे. त्याचं आकलन आपल्याला होतंय का हे पाहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही छोटे-छोटे सुद्धा अगदी गोष्टी असतील, की ज्याच्यामध्ये खूप एखादा सिनेमाची स्टोरी कशी तुम्ही करता, की खूप मोठी अगदी 3 तासाचा तो सिनेमा असतो, हो की नाही? पण तुम्ही अगदी काही वेळातच तो समोरच्याला सांगून टाकता, की अशी-अशी सिनेमाची स्टोरी आहे. सिनेमा, पिक्चर. तर पिक्चरची स्टोरी सांगता किंवा एखादं नाटक पाहता. एवढं मोठं तुम्ही 3-4 तासाचं पाहिलेलं नाटक असतं. पण अगदी थोड्या काळामध्येच तुम्ही किती अगदी 15-20 मिनिटामध्ये सुद्धा तुम्ही त्याची सगळी स्टोरी किंवा कथा जी आहे ती कथन करत असता, हो की नाही? तर अशी मुलांना तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे. जसं तुम्ही पिक्चर मोठा बघता, परंतु त्याच्यातला जेवढा सार आहे तोच समोरच्याला सांगता, हो की नाही? त्यातला थोडाफार सारचा अंश जो आहे मुळात तो सांगत असता. त्या पद्धतीनं तुम्ही जसं एखाद्या नाटकाचं लघुरूप सांगता किंवा एखाद्या पिक्चर पाहता आणि तो थोडक्यात समोरच्याला सांगता. त्याप्रमाणे तुम्ही पुस्तकांमधले चांगले-चांगले परिच्छेद वाचत चला आणि समोरच्याशी तुम्ही ते शेअर करायला शिका. समोरच्याला सांगायला शिका, मांडायला शिका आणि मग पहा, की ते तुम्हाला जे मोठं स्वरूप होतं, ते अगदी थोडक्यात सांगता येतंय की नाही ते. यासाठी तुम्हाला कुठल्या पायऱ्या दिलेल्या आहेत? दिलेल्या परिच्छेदाचे वाचन. सारांश लेखन करत असताना मुळात काय करायचं आहे, जो परिच्छेद, पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे, त्याचं आधी व्यवस्थित वाचन करायचं आहे. समजून-उमजून वाचन करायचं आहे. नंतर परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे. परिच्छेदातील पॅराग्राफमधील आशयाचे आकलन होणे, म्हणजे त्या परिच्छेदमध्ये, त्या पॅराग्राफमध्ये काय नेमकेपणाने सांगितलेलं आहे, त्याचा अर्थ काय आहे, याचं आकलन होणं, अंडरस्टँडिंग होणं, समजणं महत्त्वाचं आहे. ते समजून घ्यायचंय आपल्याला. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे मध्यवर्ती विचार जाणून घेणे. मध्यवर्ती विचार म्हणजे सेंट्रल आयडिया काय आहे त्या पॅराग्राफची, ती जाणून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे. आणि चौथं म्हणजे समजलेला विचार स्वतःच्या शब्दांत थोडक्यात मांडणे. मग आता पहा, परिच्छेद जो दिलेला आहे त्याचं तुम्ही आधी वाचन केलं, त्याच्यामध्ये काय अर्थ नक्की मांडलेला आहे ते तुम्ही जाणून घेतलेलं आहे. त्याची काय सेंट्रल आयडिया आहे, मध्यवर्ती विचार काय, कल्पना काय मांडलेली आहे ते तुम्ही जाणून घेतलं. त्याच्यानंतर मग जो समजलेला विचार आहे तो स्वतःच्या शब्दांत थोडक्यात तुम्हाला मांडायचा आहे. आता हेही तितकंसं अवघड आहे का? जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, की जसं तुम्ही पिक्चर आहे, त्याची स्टोरी एखाद्याला समजून सांगता. एखादं नाटक पाहता किंवा वाचता, वाचलेल्या पुस्तकाचं सुद्धा तुम्ही संक्षिप्त रूपामध्ये समोरच्याला सांगत असता की नाही? "अरे, मी हे पुस्तक वाचलं आणि ते अतिशय सुंदर आहे, छान आहे." मग तेव्हा काही पुस्तकातली ओळण-ओळ तुम्ही त्याला सांगत नाही. तर त्यात काय सार आहे नक्की, काय समरी आहे त्याची, तेवढंच तुम्ही सांगत असता समोरच्याला. मग ही सवय तुम्ही जर लावून घेतली, तर आपोआपच तुम्हाला स्वतःच्या शब्दांमध्ये, थोडक्यामध्ये कसं मांडायचं हे कळू लागेल. आता पहा टिप काय दिलेली आहे, कमीत कमी शब्दांत सारांश लिहिणे व त्यातून परिच्छेदातील आशयाचा
पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे महत्वाचे आहे. सारांश लेखन करत असताना मुलांनो कमीत कमी शब्दांमध्ये आपल्याला सारांश लिहायचा आहे. मग तो किती लिहायचा आहे? तर ज्या काही ओळी दिलेल्या असतील त्याचं 1/3 आपल्याला करायचं आहे. व त्यातून परिच्छेदातील आता 1/3 करायचं म्हणजे तुम्ही शब्द मोजत बसू नका. हां. म्हणजे आम्ही जेव्हा सारांश लेखन करायचो विद्यार्थी दशेत असताना, तर आम्हाला अगदी शब्दांची मोजणी करून ते लिहावं लागायचं, की एवढे-एवढे शब्द परिच्छेदामध्ये आहे आणि मग त्याचा 1/3 भाग करून एवढे-एवढे शब्दांमध्ये सारांश लेखन केलेलं आहे, असं आम्हाला लिहावं लागायचं. आता तुम्हाला तेवढं काही त्यांनी कठीण ठेवलेलं नाही. तुम्हाला फक्त काय करायचं कमीत कमी शब्दांमध्ये मांडायचं आहे. त्याच्यासाठी 1/3 करायचं तर तुम्ही ओळी सुद्धा मोजू शकता. किती ओळी आहेत आणि मग त्याचं 1/3 केलं तर किती ओळी येतील तर त्याप्रमाणे लिहा. व त्यातून परिच्छेदातील आशयाचा पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे महत्वाचे आहे. पण एवढं मात्र आहे, की जो परिच्छेद, पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यात जो काही अर्थ मांडलेला आहे, तो सगळा अर्थ तुमच्या त्या 1/3 केलेल्या पॅराग्राफमधून म्हणजे सारांश लेखनामधून दिसून आला पाहिजे. हं. काही मुलं करतात पहा असं आणि सारांश लेखन जर करायचं असेल, तर काही मुलं काय करतात, त्या सारांश लेखनासाठी जो परिच्छेद दिलेला आहे, त्यातली एक पहिली ओळ लिही, मग मधली एक ओळ लिही आणि मग शेवटची एक ओळ लिही, की झालं सारांश लेखन. तर असं मुळीच समजू नकात मुलांनो, की ते वाचलं जात नाही. ते पूर्णपणे वाचलं जातं. ज्याला एवढे गुण आहेत, तर तो प्रश्न प्रकार तुम्ही व्यवस्थित करणं आणि व्यवस्थितरित्या समजून, उमजून मांडणं गरजेचं आहे. त्यामुळे असं काही करू नका. तर त्याचा व्यवस्थित अर्थ समजून घ्या आणि स्वतःच्या भाषेमध्ये तो परिच्छेद मांडा. आता पहा कृतीपत्रिकेसाठी सारांश लेखन उतारा 100 ते 120 शब्दांचा असेल. दिलेल्या परिच्छेदाचा थोडक्या म्हणजे कमीत कमी शब्दांत सारांश लिहिणे अपेक्षित आहे. हं. परिच्छेदाच्या सारांशातून संपूर्ण आशय लक्षात येणे अपेक्षित आहे. सारांश लेखनाची मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे. परिच्छेदाचे वा सारांशाचे शब्द मोजून नोंद करणे आवश्यक नाही, म्हटलेलं आहे पहा इथे. मी म्हटलं ना मुलांनो, आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होतो, तेव्हा आम्हाला त्या परिच्छेदाचे किंवा सारांशाचे शब्द अगदी मोजून त्याची नोंद करावी लागत असे आणि मग 1/3 किती होतं, मग त्याची नोंद करावी लागत असे. तर एवढं काही कठीण तुम्हाला नाहीये आता, तर तुम्ही मात्र त्याची नोंद नाही केली तरी चालेल. पण तिथे मात्र तुम्ही काय करायचं आहे, परिच्छेदाचं लेखन करून वरती त्याला हे द्या, शीर्षक द्या. हं. शीर्षक, टायटल. आता इथे पहा सारांश लेखन नमुना कृती. तर सारांश लेखन करत असताना आणि मुलांना परिच्छेद पाडून करा. पॅराग्राफ करून मग ते सारांश लेखन करा. त्याला छानसं असं टायटल शीर्षक द्या आणि व्यवस्थित जेवढ्या ओळी इथे असतील त्याचं 1/3 किती ओळी होतात तिथपर्यंत एखाद दुसरी ओळ इकडे-तिकडे तुम्ही करू शकता. आता खालील उतार्याचे सारांश लेखन करा. हे जे दिलेलं आहे मुलांनो, हा उतारा तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं जे करून दाखवलेलं आहे सारांश लेखन, तर तेही तुम्ही वाचायचं आहे आणि हे पूर्ण तुम्ही कंपोझिशन बुकमध्ये लिहून काढायचं आहे. पेज नंबर 71 71 पानावरचं. हं. तर काय करायचंय? खालील उतार्याचे सारांश लेखन करा. हा उतारा पण लिहून काढायचा आहे. त्याचं जे सारांश लेखन केलेलं आहे ते लिहून काढायचं आहे. आधी वाचून घ्या, समजून घ्या आणि मग लिहा. हां. किंवा तुम्हाला प्रॅक्टिस जर अशी करायची असेल तर नुसता परिच्छेद लिहून घ्या आणि मग सारांश लेखन मात्र तुम्ही स्वतः करा. हं. ठीक आहे. आणखी तुम्हाला मुलांनो, आता हे कंपोझिशन बुकमध्ये मी तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे निबंधाच्या वहीमध्ये, लेखन विभागाच्या वहीमध्ये हे तुम्हाला वाचून समजून घ्यायला सांगितलंय. मग वरचा परिच्छेद लिहून त्याचं खाली सारांश लेखन करायला सांगितलेलं आहे. हे तर तुम्ही कराच, पण आणखी तुमचं आता हे 10वीचं वर्ष असल्यामुळे आणखी प्रॅक्टिस म्हणून तुम्ही काही तुमचे निबंधाच्या पुस्तकांमधून म्हणा किंवा मग तुमच्या व्याकरणाच्या पुस्तकाबरोबरच काही वेळेस तिथं उपयोजित कौशल्य सुद्धा जोडलेलं असतं, तर त्याच्यातून म्हणा किंवा पुस्तकातून म्हणा, जिथे कुठे तुम्हाला असे प्रश्न प्रकार सापडतील, तर ते शोधा आणि लिहून काढा. म्हणजे प्रॅक्टिस होईल, जरा सराव होईल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे. मला वाटतं सारांश लेखन तुम्हाला समजलेलं असेल. धन्यवाद.